कापण्या बघितल्या की आपसुकच आपल्याला आठवण येते ती नेहमी आषाढ महिन्यात गव्हाच्या आणि गुळापासून बनवलेल्या कापण्यांची, बरोबर ना? गव्हाच्या आणि गुळाच्या कापण्यांची रेसिपी ऑलरेडी मी यूट्यूबवरती अपलोड केलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. त्याही कापण्या खूप अप्रतिम अशा झालेल्या आहेत आणि ह्या कापण्या आता तुम्ही बघत आहात ह्या उपवासाच्या कापण्या आहेत. ह्या कापण्या बघून वाटत नाही ना की ह्या उपवासाच्या कापण्या आहेत त्या? चला तर मग तुम्ही रेसिपीज बघून घ्या कशा करायच्या आहेत त्या. नमस्कार, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये. आजची रेसिपी तर तुम्ही बघितलेलीच आहे, उपवासाच्या कापण्यांची. आता वेळ न घालवता चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. इथे आता मी साबुदाणा घेतलेला आहे, एक साफ करून एक वाटीभर साबुदाणा घेतलेला आहे. म्हणजे ही वाटी येते 250 ml ची आहे. तुम्ही कोणत्याही वाटीने घेऊ शकता. आणि त्याच वाटीने एक वाटी वरीचा तांदूळ घेतलेला आहे, तोही साफ करून घेतलेला आहे आणि तो मिक्स करून घ्यायचा आहे. दोन्ही मिक्स झाल्यानंतर इथे हे भाजून वगैरे काहीही घेतलेलं नाही, तसंच आपण हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडं थोडं घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. याचं एकदम बारीक पीठ करून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ कसं असतं आपलं भाकरीसाठी किंवा ज्वारीचं पीठ असतं त्या पद्धतीने आपण बारीक करून घ्यायचं आणि त्यानंतर हे चाळून घ्यायचं आहे. थोडंसं भरडं पीठ वाटतं त्याचं, परंतु जेवढं बारीक चाळणीने चाळता येईल तेवढं चाळून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने मी मिक्सरला फिरवून हे सगळं पीठ बारीक करून घेतलेलं आहे आणि ते आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया एका बाजूला. त्यानंतर आता आपण ही परत घेतलेली आहे, त्यामध्ये आता यातील 2.5 वाटी पीठ घ्यायचं आहे. तुम्ही कोणतंही माप घेऊ शकता, पण ज्या वाटीने घ्याल त्याच वाटीने गूळ घ्या आणि 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. त्यानंतर आपण हा गूळ येतो एका टोपामध्ये घालायचा आहे आणि त्याचा 1.25 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. जी वाटीने तुम्ही गूळ घ्याल त्याच वाटीने 1.25 वाटी पाणी घालून ते मिक्स करून घ्यायचे. गॅस चालू करून घ्यायचा आहे, पण फक्त उकळी येऊन द्यायची नाही आहे. फक्त हा गूळ विरघळला जाईल एवढंच पाणी फक्त गरम करून घ्यायचं आहे. उकळी म्हणजे जास्त उकळला पाहिजे याची गरज नाही आहे, फक्त गूळ विरघळून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हे पाणी थंड करून ते एका बाउलमध्ये गाळून घ्यायचे. बघा गाळणीने गाळून घेतले, त्यामुळे घाण असेल ती बाजूला राहील. आता इथं 1 बाउल पाणी आपलं झालेलं आहे, आपण जो गूळ घातलेला होता तेवढं. आणि त्यानंतर मी हे जे पीठ घेतलं होतं त्यामध्ये मी विलायची पावडर, आणखीन चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. त्यानंतर 2 चम्मच मी नॉर्मल तूप घालून घेतलेलं आहे, गरम केलेलं नाही आहे किंवा काही नाही, नॉर्मल तूप घालून ते सगळं पिठाला त्या चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर जे आपण गुळाचं पाणी थंड करून घेतलेलं होतं ते पाणी थोडं थोडं घालून आपण ते चांगलं मळून घेणार आहे. हे पीठ खूप कोरडं वाटतं कारण की आपण ते मिक्सरवरती फिरवलेलं असतं, त्यामुळे. तर सुरुवातीला हे एकदम नाही का थोडंसं असं ड्राय वाटतं, म्हणजे त्यामुळे आपण थोडं थोडं पाणी घालून ते चांगलं मळून घ्यायचं आहे. आता बघा, आता मी सगळं पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे, सगळं पाणी यामध्ये परफेक्ट बसलेलं आहे आणि एवढं पीठ मळून घेतलेलं तरीसुद्धा अजून पीठ आहे ते थोडंसं ड्राय आहे, म्हणजे एकदम असं चांगलं स्मूथ झालेलं नाही म्हणावं तसं. तर आता हे मुरायला 15 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे, त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटासाठी ठेवून द्यायचं. आता बघा 15 मिनिटं झालेली आहेत. आता मी गॅस पेटवून घेते आणि यामध्ये कढई गरम करत ठेवलेली आहे गॅसवरती आणि त्यानंतर आपण त्यामध्ये नंतर तेल टाकून घ्या. आता हे जे पीठ आहे ना ते आपण एका त्या परातीमध्ये काढून घ्या. बघा किती कोरडं पीठ आहे, म्हणजे अजिबात त्याला बाइंडिंग तयार झालेली नाही अजिबात. जे होतं ते आणखीन त्याच्यातलं पाणी ते मुरून गेल्यामुळे आणखीन ड्राय झालेले. आता इथं मी त्याच बाउलनी कमीत कमी 1.25 वाटी बाउल ते पाणी घेते आणि हे पीठ आहे ते आपण परत मळायला घ्यायचे. आता इथं यामध्ये मी कढईमध्ये तेल घालून घेते, म्हणजे तोपर्यंत पीठ मळेपर्यंत एक 5 मिनिटात तेल तिकडे गरम होईल. आणि त्यानंतर एक 5 मिनिटं आपण हे पीठ चांगलं घुसळून पाणी घालून मस्तपैकी स्मूथ होईपर्यंत चांगलं मळून घ्यायचे. हे पीठ मळण्याला जास्त महत्त्व आहे, कारण की हे कोरडं पीठ खूप वाटतं. जेव्हा तुम्ही चांगलं मळलं जाईल पाणी घालून तेव्हा त्याला एक स्मूथनेसपणा येतो आणि त्यानंतर त्याचे गोळे तयार होतात. बघा आता थोडं थोडं हे पीठ चांगलं सॉफ्ट व्हायला लागलेलं आहे. जेवढं चांगलं मळेल तेवढं हे पीठ चांगलं अगदी गव्हाच्या म्हणजे आपल्या ज्या कापण्या करतो त्या पद्धतीनं बनतं. बघा आता मी इथं चांगलं पीठ हे मळून घेतलेलं आहे, अजून पण थोडंसं ड्राय आहे, पण थोडंसं आणखीन मळलं 1-2 मिनटं आणखीन की ते हे पीठ एकदम परफेक्ट बनेल. आणि यामध्ये 1.25 वाटी पाणी बसलेलं आहे. जेवढं वाटी आधी पाणी बसलं होतं गुळामध्ये तेवढंच पाणी यामध्ये परत बसलेलं आणि हे मी थंड पाणी वापरलेले. आता बघा पीठ एकदम स्मूथ झालेलं आहे आणि आता आपण त्याचं लाटी लाटायला घेऊया. याला तुपाचा हात लावून हे गोळे मी तयार करून घेतले, तर तेलाचाही तुम्ही वापर करू शकता. आता बघा 4-5 इथं गोळे तयार झालेले आहेत आणि आपल्याला जास्त मोठे गोळे करायचे नाहीत, कारण की काही पोळपोटावरनं त्या कापण्या आहेत त्या काढता आल्या पाहिजेत. आपल्या साध्या कापण्या असतात त्या थोड्या वेगळ्या असतात, त्याला बाइंडिंग चांगली असते, ह्याला थोडी बाइंडिंग कमी असते. त्यामुळे आता मी इथं पोळपोटाला पण तुपाचा हात लावून घेतलेला आहे आणि त्यावरती हा गोळा लाटून घेते. तुम्हाला एकदम लाटी फिरवता नाही आली तरी पोळपोट फिरवून आपण हे थोडंसं
लाटून घ्यायचं आहे। बघा एवढ्या आकाराच्या होतात आणि त्यानंतर आपण साईडच्या कडा आहेत त्या कापून टाकायच्या आहेत। त्यामुळे कसं असं कापण्यांचा आकार परफेक्ट येतो आणि जे पीठ एक्स्ट्रा येतं ते परत आपण दुसऱ्या कापण्या बनवताना त्यामध्ये आपण यूज करू शकतो। बघा आता अशा पद्धतीनं कापण्यांच्या आकारामध्ये हे मी कापून घेतलेले आणि साईडच्या जे एक्स्ट्राचे पीठ आहे ते पण परत आपण त्या गोळ्यांमध्ये ॲड करून घ्यायचं आहे। इथे मी दुसरी लाटी घेतली, त्यालाही तुपाचा हात लावलेला आहे आणि तसंच आपण हे लाटून घ्यायचे। पिठावरती ही लाटी अजिबात लाटायची नाहीये, होईल तेवढं तेलावरती किंवा तुपावरती लाटून घ्यायची आहे। आणि त्यानंतर एवढी लाटी लाटल्यानंतर मग आपण साईडच्या कडा आहेत त्या चौकोनी आकारामध्ये चांगल्या अशा कापून घ्यायच्यात। तुम्ही लाटी जेवढी पातळ लाटाल किंवा कापणी जेवढी पातळ कराल तर तेवढी ती थोडी कडक होते आणि तुम्हाला जर सॉफ्ट पाहिजे असेल थोडीशी तर त्यासाठी आपण कापणी ही थोडीशी जाड ठेवायची। त्यामुळे काय होतं, कापणी जास्त कडक बनली जात नाही। आता बघा एकदम जर तुम्ही पातळ केलं तर त्या आपोआपच कडक बनल्या जाणार। त्यामुळे तुम्हाला जशा हव्यात कापण्या, कडक आवडत असतील तर तुम्ही पातळ करा। मी अशा पद्धतीनं केलेले आहेत कारण की मुलांना थोड्याशा कडक आवडतात, त्यामुळे मी थोड्याशा मीडियम आकाराच्या केलेल्या आहेत। बघा आता एवढ्या कापण्या आपल्या तयार झालेल्या आहेत। आता मी परत राहिलेला तिसरा गोळा आहे तोही मी लाटून घेत आहे आणि त्या पद्धतीनं हे कट करून घेणार आहे। कारण की थोड्याशा कापण्या आपण कट करून घेतल्यात ना, मग तळताना काय होतं, पटापट तेलामध्ये टाकून लगेच आपण त्या कापण्या तळून घेऊ शकतो, वेळ वायाला जात नाही। म्हणजे इकडे लाटत बसा, तिकडे परत हे करत बसा, जळल्या जातात वगैरे। त्यासाठी आपण सगळ्या कापण्या आहेत त्या बनवून घ्यायचे आहेत आणि मग हे करायला घ्यायचे, लाटून झाल्यानंतर तळायला घ्यायचे। बघा आता एवढ्या कापण्या तयार झालेल्या आहेत। आता ह्याही बाकीच्या मी अशा पद्धतीने लाटून घेणार आहे आणि आता एवढ्या तर कापण्या आपल्याला झालेल्या आहेत। तर आपण आता तेल मीडियमवरती ठेवलेलं आहे, मीडियम गॅस ठेवलेला आहे आणि त्यावरती आता आपण हे तेलामध्ये घालून घेऊया। बघा एकदम अशा मस्तपैकी टमकन फुगलेल्या पण आहेत बघा काही काही कापणी आणि खूप छान होतात। अजिबात असं वाटत नाही की ही कापणी म्हणजे उपवासाची कापणी आहे म्हणून। तुम्ही चहासोबत ही कापणी खाऊ शकता आणि मुलांनाही खूप आवडतात अशा पद्धतीच्या कापण्या। चला तर बघा अशा पद्धतीने खरपूस रंगापर्यंत मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचं। गॅस शक्यतो काय करायचं, थोडंसं वाटल्यानंतर एकदम स्लोवरती पण नाही ठेवायचं आणि एकदम फास्टवरती पण नाही ठेवायचं। जेव्हा असं वाटतं आपल्याला की कापणी जळायला लागते किंवा आतून कच्ची राहील तर त्यावेळेस थोडासा गॅस स्लो करायचा आणि ज्यावेळेस एकदम स्लो असतं त्यावेळेस थोडासा मीडियमवरती ठेवायचा। कमी जास्त गॅस करत अशा कापण्या ह्या तळून घ्यायच्या आहेत। बघा आता मी दुसरा भाजायला टाकलेला आहे। एकदम अशा अप्रतिम दिसत आहेत कापण्या आणि खायलाही खूप टेस्टी झाले आहेत। नक्की तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा। बघा आता दुसराही भाजा आपला भाजत आलेला आहे, तोही आता आपण उलटं करून तो भाजून घेऊया। आता ह्या शेवटच्या 2 लाट्या होत्या त्या मी थोड्याशा जाड करून घेतलेल्या आहेत। बघा आता ह्या थोड्याशा जाड आणि मोठ्या केलेल्या आहेत, त्याही खरपूस रंगापर्यंत भाजून घेतलेल्या आहेत। आता आपण शेवटचा भाजा भाजून घेऊया आणि तोही भाजा आता आपला भाजून तयार होईल। अशा पद्धतीनं कापण्या तयार होतात, एकदम अशा अप्रतिम लागतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात। तुम्हाला ही रेसिपी आवडली असली तर नक्की एकदा घरी बनवून बघा आणि कशा झाल्यात त्या नक्की कमेंट करून सांगा। दिसायला तर एवढ्या अप्रतिम दिसत आहेत ना, तर त्यापेक्षाही खायला खूप टेस्टी लागतं। बघा आता तुम्हाला मी 1-2 कापणी तोडून दाखवते की एकदम अशा खुसखुशीत तयार होतात, अजिबात कडक बनत नाहीत किंवा काही नाही। आता आपली उपवासाची खमंग खुसखुशीत अशी कापणी तयार झालेली आहे। मी तर टेस्ट करून बघतेच, मग तुम्ही कधी बनवताय लवकरच बनवायला घ्या। आता श्रावण चालू होईल तर श्रावणामध्ये ही रेसिपी बनवलीच पाहिजे। एकदा तुम्ही बनवून बघा आणि कशी झाली ती नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला अशाच नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन येत राहील। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।